नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। आजपासून आपण एका अशा दिव्य प्रवासाला सुरुवात करत आहोत जो आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाचा किरण घेऊन येणार आहे। हा महिना म्हणजे सामान्य महिना नाही, हा आहे धोंड्याचा महिना। ज्याला जगाने नाकारलं त्याला साक्षात परब्रह्म श्रीकृष्णाने स्वीकारलं आणि स्वतःचं नाव दिलं पुरुषोत्तम मास। या 30 दिवसात आपण ऐकणार आहोत एक अशी हृदयस्पर्शी कथा जी आपल्याला शिकवेल की जेव्हा जगाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देवाचा दरबार कसा उघडा असतो। चला आपले डोळे मिटूया आणि मनातील सर्व चिंता काही वेळासाठी बाजूला ठेवून वैकुंठ आणि गोलोकाच्या त्या अद्भुत प्रवासात हरवून जाऊया। विष्णू ध्यान मंत्र। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं श्रीलक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। भगवान विष्णु भगवान की जय। गोपाल मंत्र। श्री कृष्णाय वासुदेवाय हरेन परमात्मने नमः प्रणक्लेशनाय गोविंदाय नमो। अधिक मास महात्मा पोथीतील 4था अध्याय हा खऱ्या अर्थाने या कथेला एक अद्भुत आणि रहस्यमय वळण देणार आहे। भगवान श्रीकृष्णांनी मलमासाला श्री पुरुषोत्तम मास हे आपले स्वतःचे नाव तर दिले, पण त्यानंतर गोलोकातील त्या गूढ सभेमध्ये नक्की काय घडले हे सांगणारा हा अध्याय उत्कंठा वाढवणारा आहे। श्रीकृष्णांनी जेव्हा त्या उपेक्षित महिन्याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले तेव्हा संपूर्ण गोलोकात एक विलक्षण शांतता पसरली। तिथे उपस्थित असलेले देव, गंधर्व आणि ऋषीमुनी एकमेकाकडे आश्चर्याने पाहू लागले। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, ज्या महिन्याला आजवर सृष्टीने मला अशुद्ध मानले त्याला साक्षात परब्रह्माने आपले नाव देऊन कोणते रहस्य दडवले आहे। श्री भगवान श्रीकृष्णांनी त्या महिन्याचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला। त्या स्पर्शाने त्या महिन्याचे दुःख क्षणात नाहीसे झाले। श्रीकृष्ण गंभीर आवाजात म्हणाले, हे पुरुषोत्तमा, आजपासून तू फक्त एक काळ महिना नाहीस तर तू माझेच रूप आहेस। जगातील सर्व महिन्यामध्ये तू श्रेष्ठ ठरशील, पण हे सामर्थ्य टिकवण्यासाठी मी तुला एक अत्यंत गोपनीय वरदान आणि अधिकार देत आहे। सर्व देव ही घोषणा ऐकण्यासाठी कान लावून बसले। काय होते ते रहस्यमय वरदान ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्रीकृष्णाने जाहीर केले की इतर महिन्यामध्ये माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते, पण या पुरुषोत्तम मासात जो कोणी माझी भक्ती करेल त्याला मिळणारे पुण्य हे गणिती नियमाच्या पलीकडचे असेल। या काळात केलेल्या एका छोट्याशा दिव्याच्या दानाचे दीपदान फळही कोटी पटीने मिळेल। त्यासाठी या धोंड्याच्या महिन्यामध्ये दिव्यदान अवश्य करा। पण इथेच एक मोठे रहस्य दडले होते। श्रीकृष्णाने पुढे सांगितले, हा महिना जसा भक्तांसाठी सुवर्ण काळ असेल तसेच तो मानवाच्या अहंकाराची परीक्षा घेणारा असेल। जो या काळात गर्वाने वागेल त्याचे सर्व पुण्य नष्ट होईल। हे ऐकताच तोपर्यंत अंधारात आणि अपमानात जगणाऱ्या त्या महिन्याचे रूप पूर्णपणे बदलले। त्याच्या शरीरातून कोट्यावधी सूर्यांचे तेज बाहेर पडू लागले। जो महिना काही वेळापूर्वी रडत होता तो आता आनंदाने आणि कृतज्ञतेने देवाच्या चरणी नतमस्तक झाला। त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नव्हते तर ते आनंद अश्रू होते। साक्षात विष्णू आणि श्रीकृष्ण एका नाकारलेल्या जीवाचा उद्धार करत होते। हे दृश्य पाहून स्वर्ग लोकातून पुष्पवृष्टी झाली। हा अध्यायाचा संदेश आपल्याला असा सांगता येतो की 4था अध्याय आपल्याला एका मोठ्या रहस्याचा उलगडा होतो। रहस्य असे आहे की देवाची न्याय करण्याची पद्धत माणसापेक्षा वेगळी असते। ज्याला जग टाकाऊ समजतं त्याला देव
स्वतःच्या हृदयात स्थान देतो. एका निराधार अपमानित महिन्याला सृष्टीतील सर्वोच्च स्थान मिळण्याचा हा सुवर्ण क्षण आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की जेव्हा संपूर्ण जग आपले दरवाजे बंद करते तेव्हा देवाचा दरबार आपल्यासाठी उघडा असतो. पुरुषोत्तम मासाचे हे महात्म्य ऐकणाऱ्यांना जीवनात कधीही नैराश्य येत नाही. त्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. इतिश्री अधिक मास महात्मी चतुरोध्याय गोढा शुभम भवतु. पुढील अध्यायात काय घडणार आहे, या पुरुषोत्तम महिन्याचे पृथ्वीवर कसे स्वागत झाले आणि मानवाने याचे व्रत कसे करावे हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची उत्कंठा कायम ठेवा. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.